कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो वन झालो चराचरी. एथ नेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. अर्जुनाला जो मोह झाला होता तो मोह त्याच्यापासून दूर करण्याचा भगवान प्रयत्न करत आहे. आणि ज्या ज्ञानाने मोह दूर जाईल अर्जुनाचा शोक ज्या ज्ञानाने निवृत्त होईल ते ज्ञान सांगण्यासाठी भगवंतांनी सुरुवात केली आहे. भगवान म्हणतात अर्जुना अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादंश्च भाष्यसे गतासुन गतासुश्च नानुशोचन्ति पंडितः. ज्याविषयी शोक करणं योग्य नाही त्यांच्याविषयी तू शोक करत आहेस. आणि पंडितासारखं विद्वानासारखं परत बोलतो. परंतु वास्तविक जे पंडित असतात ते पंडित गतासून च अगतासून मेलेल्या विषयी शोक करत नाही आणि जिवंत असलेल्या विषयी शोक करत नाही. अर्जुना तुझ्या ठिकाणी भ्रम झालेला आहे. त्या भ्रमाने तू अहम करता इति मन्यते. मी करता आहे असं मानतो परंतु तो करता नाही करता ईश्वर आहे. त्या कर्तेपणाचा भ्रम तो घेतलेला आहे आणि त्या भ्रमाने तो बोलत आहे की हे मी मारल्यानंतर मरणार आहे. भगवान सांगतात अर्जुना तसं काही नाही. तू मारलं नाही तरी सुद्धा यांना मरावंच लागणार आहे. तू फक्त यांना मारण्यासाठी फक्त काय आहे निमित्त आहे. निमित्त मात्र आहे. तू निमित्ताचा धनी केला असे प्राणी का म्हणे म्हणून व्यर्थ गेला. प्राणी हा निमित्ताचा धनी असतो. कर्तेपणा हा भगवंताकडेच असतो. करण्याचं निमित्त प्राणी होत असतो. म्हणून अर्जुना तू शोक करणं योग्य नाही. कारण दोन्ही दृष्टीने भगवान अर्जुनाला सांगतात जर तू पाहिलं तर देहाच्या 3 अवस्था सांगितल्या जातात. बालपणा आहे तरुणपणा आहे आणि शेवटी म्हातारपणा आहे. तर अर्जुना बालपणातून तरुणपणामध्ये जाताना कोणालाही खेद वाटत नाही. तरुणपणातून म्हातारपणामध्ये जाण्यासही कोणाला खेद वाटत नाही. मग म्हातार झाल्यानंतर हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाण्याविषयी का खेद करतो अर्जुना. हे तुझ्यासाठी योग्य नाही असं सांगत असताना भगवान सांगतात मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास संस्थितिक्षस्व भारत. भारत हे अर्जुना कौंतेय हे कुंतीपुत्रा मात्रा स्पर्श इंद्रिय आणि विषय यांचा जो संयोग आहे या दोघाचा जो स्पर्श आहे तो शीतोष्ण सुख दुःखदाः. इंद्रिय आणि विषय यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याच्यापासून शीत उष्ण सुख दुःख हे आपल्याला देत असतात. भारत हे भरतवंशी अर्जुना आगमापायिनः इंद्रिय विषयाचा संयोग होऊन जे सुख होतं
जे विषय आहे ते आगमापायीनं येणारे आणि जाणारे आहे, स्थिर राहणारे नाही. म्हणून भारत तान तितिक्षस्व, अर्जुना याच्यातून एकच मार्ग आहे, तान तितिक्षस्व. त्यांना तू काय कर, सहन कर, त्याची तो तितिक्षा कर. इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाल्यानंतर मनुष्याला सुख दुःख होत असतं. ते सुख दुःख जे होत असतं ते विषयामुळे होतं. कधी एखाद्या विषयापासून मनुष्याला सुख होतं, कधी एखाद्या विषयापासून दुःख होत असतं. तर हे अर्जुना, त्यांना तू सहन कर, एवढाच मार्ग आहे. कारण ते प्रारब्धावशात होणारच आहे, ते तुझ्याकडून चुकणार नाही. म्हणून तू त्यांना सहन कर. तान तितिक्षस्व. एथ नेनावया हेची कारण, जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे. ज्ञानोबराय विश्लेषण करतात. एथ ज्ञानावया हेचे कारण, वरच्या ओळीमध्ये सांगितलं, ऐशे जाणे तया नाही व्यामोह दुःख. कैसे जाणे, तर ये चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐशे जाणे तया नाही व्यामोह दुःख. चैतन्याच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी हे शरीराचं जे अंतर आहे, एक शरीर सोडणं, दुसरं शरीर धारण करणं, दुसरं सोडून देणं, तिसरं शरीर धारण करणं, हे होती जाती पायी, हे होणार जाणार आहे, असं जो जाणतो, मी वेगळा आहे आणि देह वेगळा आहे असं जो जाणतो, तया नाही व्यामोह दुःख, त्या मनुष्याला मोहाचं दुःख होत नाही. मग ज्ञानोबरायाला विचारलं, माऊली पण असे सगळे जाणत नाही ना हो, सगळे थोडी जाणतात मी देहापासून वेगळा आहे आणि मी देह नाही. असे जाणणारे मनुष्य विरळे असतात, फार थोडे असतात. बाकीचे लोक जे आहे ते हे ज्ञान का जाणत नाही? या ज्ञानाचं त्यांना न जाणण्याचं कारण काय? देहाला मी का समजतात? ज्ञानोबराय त्याचं उत्तर देतात. एथ नेनावया हेचे कारण, अहो या ठिकाणी नेनावया हे ज्ञान न होण्यास, मी देहाहून वेगळा आहे असं न जाणण्यास एकच कारण आहे. कशामुळे मनुष्याला भ्रांती झालेली आहे? एथ नेनावया हेचे कारण, एकच कारण आहे, जे कोणतं? इंद्रियाधीनपण. इंद्रिया अधीनपण, हे सगळे मनुष्य इंद्रियाच्या स्वाधीन झाले, इंद्रियाशी लोलूप झाले. म्हणून एथ नेनावया हेचे कारण, इंद्रियाच्या स्वाधीन झाल्यामुळे यांना ज्ञान कळत नाही. मी कोण आहे याचा विसर यांना पडलेला आहे. कशामुळे? इंद्रिय लोलूप झाल्यामुळे. यांचे इंद्रिय सैरा धावत आहे, सैरा. जे करू नये ते हे लोक करतात. न खावे ते खाये, न जावे तेथ जाये, न बोले तेही बोले. 13व्या अध्यायामध्ये सुंदर विश्लेषण आहे. मनुष्य इंद्रियाच्या स्वाधीन झाल्यानंतर योग्य काय आहे, अयोग्य काय आहे हे कधीच पाहत नाही. लुब्ध होऊनी स्वादा इंद्रियाच्या, इंद्रियाशी जो एकदा जर लुब्ध झाला तर त्याला फक्त इंद्रियाचे जे विषय आहे ते विषयच आवडतात. तसं जर पाहिलं तर माऊली म्हणता, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. इंद्रियाचा असा स्वभावच आहे, काय? हा, विषया वाचून काही अनेक सर्वता रम्यची नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. इंद्रियाचाच हा स्वभाव आहे. त्या इंद्रियाला विषयाशिवाय दुसऱ्या ठिकाणी सुखच वाटत नाही. या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्यची नाही. रम्य म्हणजे सुख. हे इंद्रिय यांना विषयातच सुख वाटतं. विषय सोडून सुख म्हणजे काहीतरी आहे असं या इंद्रियाला कधी बाप जन्मात माहित नाही. इंद्रियाचा स्वभाव आहे विषयाचं सुख ग्रहण करणं. हिताशी जय जैनिके ते सदाची या इंद्रिया दुःखी. ज्ञानोबराय म्हणतात, इंद्रियाचा असा पण स्वभाव आहे, जे हिताशी निके ते या इंद्रिया सदाची दुःखी. आपल्या हिताचं जे आहे ते करायचं म्हटलं की या इंद्रियावरून वारं गेल्यासारखं होतं. आपल्या हिताचं हे इंद्रिय करत नाही. जे आपल्या हिताचं नाही ते करण्यामध्ये याला काय वाटते? गोडी वाटते, गोडी वाटते. 4-5 माणसं बसलेली होती, चव्हाट्यावर बसलेले होते गावामध्ये. कुच्चर वाट्यावर बसलेले होते आणि मग त्यांचं काम चालू होतं. कुच्चर वाट्यावर बसणाऱ्या लोकांचं काम काय असतं? धुणं धुवायचं.
त्यांचं कामच ते असतं. जे लोकांनी सगळं भरून ठेवलेलं आहे ते धूत बसायचं काम त्यांच्याकडे असतं, त्यांची निंदा करायची. ते एकदा त्या ठिकाणी गोळा झाले मग त्यांचं सुरू होतं, कालपासून आपण इथं गेल्यापासून आज इथं जमेपर्यंत गावात काय काय घडलं, कोणी कोणी काय केलं, कोण कोणाला कसं बोललं, कोणाकोणाचे भांडणं झाले, कोणी कोणाला मारलं, कोणी कसं राजकारण केलं, हे सगळं कालपासून आजचा आढावा तिथं सुरू होतो माणसाचा. कुच्चर वाट्यावर बसल्यावर लोकांचं धुणं धुवायचं काम करतात, त्यांची निंदा करतात. तर हिताशी जे जे निके ते इंद्रिया सदाची दुःखे. पण त्याच मनुष्याला एखादा जर तिथं हरिभक्त गेला, एखादा वैष्णव वारकरी गेला, सांगितलं अरे तुम्ही कधीपासून लोकांची निंदा करत आहात, फार तुमच्याकडून पाप होत आहे, आता आपण एक काम करू, तुम्ही मोकळे मी पण मोकळा आहे, आता आपण दोन्ही मिळून काय करू, भगवंताचं नामस्मरण करू. असा जर एखाद्या वारकरी बोला तर खरंच नामस्मरण करतील का? नाही करतील. मग त्यांचे काम सुरू होतात, मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचं, आमच्या मागे हे, आमच्या मागे ते. तुम्ही काय हो, वारकरी माणसं रिकामेच असतात, तुम्हाला काही काम धंदा नाही. जो स्मरे रामनामा त्याशी म्हणती रिकामा. जो भगवंताचं नामस्मरण करतो त्याला लोक म्हणतात हे रिकामे बसलेले, यांना काय काम धंदा नाही, लोकांचे तुकडे खाऊन जगतात. आम्हाला तसं नाही, आम्हाला कोण देणार आहे, आम्हाला करून खाणं आहे. जो स्मरे राम नामा त्याशी म्हणते रिकामा, असं लोकांची रीतच आहे. म्हणजे इंद्रियाचा स्वभाव असा आहे, जे हिताचं आहे ते हे इंद्रिय कधीच करत नाही, पण जे हिताचं नाही ते करण्यासाठी अतिशय तत्पर असतात. जीभ हे इंद्रियच आहे, नामस्मरण कधी करणार नाही. लोकांची निंदा करण्यामध्ये याला काय येतो, रस येतो, रस. ऐशी जिव्हानिकी विठ्ठल विठ्ठल का न घोकी. तुकोबाराय म्हणतात एवढी चांगली जीभ देवाने दिली, विठ्ठल विठ्ठल का न घोकी. विठ्ठल विठ्ठल असं नाम घोकायला काय रोग येतो, दुसऱ्याची निंदा करायला गुंफोनी चावटी तेथे कोण लाभ भेटी. तुकोबाराय म्हणतात ही चावट जीभ दुसऱ्याची निंदा करण्यासाठी कशी निंदा करावी वाटते, तेथे कोण लाभ भेटी, त्याच्यामधून काय लाभ आहे तुम्हाला. म्हणून या जिभेने इंद्रियाचं सेवन न करता लोकांची निंदा, लोकांची स्तुती, जेवढी निंदा घातक आहे तेवढी स्तुती सुद्धा घातकच आहे. लोकांची निंदा जशी घातक आहे तशी स्तुती सुद्धा घातक आहे. काय होतं स्तुती केल्याने, स्तवून येणारा केला आयुष्याचा मातेरा. मनुष्याने दुसऱ्याची स्तुती करण्यात काय होतं, आयुष्याचा मातेरा. तुमचं जे आयुष्य तुम्हाला मिळालेलं आहे ते फुकट जाईल. आयुष्याचा मातेरा, आयुष्याचा तुमचा नाश होऊन जाईल. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. वारकऱ्यासाठी नियमच सांगितला तुकाराम महाराजांनी. तुकोबाराय म्हणतात आम्ही वारकरी मंडळी आहे आणि आमच्यासाठी दुसऱ्याची स्तुती करणं ही ब्रह्महत्या आहे. पांडुरंगाशिवाय एका वाचून त्या पांडुरंगा, पांडुरंगाशिवाय इतराची स्तुती करणं आम्हाला कसं आहे, ब्रह्महत्या केल्यासारखी आहे. ब्रह्महत्या तुकोबाराय म्हणतात. आणि त्या तुकोबारायाचे अनुयायी आम्ही वारकरी लोक, कीर्तनकार मंडळी. कीर्तनाला गेल्यानंतर पांडुरंगाला विसरूनच जातो कीर्तनकार. ज्याने कीर्तनाला आणलं तोच आता पांडुरंग. मग त्याची स्तुती, साहेब असे, साहेब तसे, साहेबांनी हे काम केलं, साहेबांनी ते काम केलं, गावासाठी साहेबाचं असं योगदान आहे, तसं योगदान आहे. पांडुरंग गेला. स्तुती घातक आहे. तुकोबाराय म्हणतात माझा जो हा नियम आहे तो नियम मी कधी चुकू देणार नाही. शतखंड माझी होईल रचना. जरी या वचना पालटेनं, या वचनाला मी जर पलटलो, मी जर पांडुरंगाला सोडून इतरांची स्तुती केली तर शतखंड माझी होईल रचना. माझ्या जिभेचे 100 तुकडे करीन, 100 तुकडे. जिभेने जर इतराचं वर्णन केलं तर. तुकोबारायाची जीभ त्यांना घाबरत होती दुसऱ्याचं वर्णन करण्यासाठी. इंद्रियांना स्वाधीन केलेलं होतं. आपलं तसं नाही, आपण इंद्रियांना सोडून दिलेलं आहे, मोकळं सोडलेलं आहे. तुम्हाला जसं वाटन तसं करा. म्हणून येथ नेनावया हेचे कारण जे इंद्रिय अधीनपण. ज्याच्या इंद्रिय अधीन नाही, जो इंद्रियाच्या अधीन गेलेला आहे त्याला ज्ञान कधीही कळत नाही.
वैराग्य वाचुनी काही, ज्ञानाशी तगण्याची नाही. 15 अध्यायात भगवान सांगतात. विरक्ती वाचुनी काही, विरक्तीशिवाय ज्ञान टिकतच नाही. ज्याच्या ठिकाणी विरक्ती आहे, जो वैराग्य संपन्न आहे, त्याला ज्ञान प्राप्त होत असतं. विषय लोलुप मनुष्याला कधीही ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञानाचा तो अधिकारीच नाही. आता तोच जर ज्ञानाचा अधिकारी नाही तर दुसऱ्याला सांगण्यासाठी कसा अधिकारी होईल? ज्ञान प्राप्त करण्यासाठीच मनुष्याच्या ठिकाणी वैराग्य लागतं, तर दुसऱ्याला ज्ञान सांगण्याविषयी वैराग्य लागेल यात संशयच नाही ना. जोग महाराजांचे गुरु गंगागिरी महाराज. गंगागिरी महाराज होते, एका ठिकाणी कीर्तनाला गेले. दुसऱ्याचं कीर्तन होतं, कीर्तनामध्ये जाऊन बसले आणि जोग महाराज सुद्धा तिथं कीर्तनाला आलेले होते. कीर्तन सुरू झालं, कीर्तनाला त्या बुवाने अभंग घेतला. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयी निशेष विसर पडिला. आता आमच्या अंतःकरणामध्ये विषय म्हणजे काय आहे आम्हाला माहीतच नाही, असा अभंग घेतला. मग त्याच्यावर काय निरूपण करण्याची सुरुवात केली. आता बुवा जोग महाराजांच्या ओळखीचा होता, याचं जीवन कसं आहे काय हे सगळं जोग महाराजांना माहित होतं. आपलं गंगागिरी महाराजांना माहित होतं आणि जोग महाराज त्यांचे शिष्य होते, त्यांच्या जवळ बसलेले होते. गंगागिरी महाराजांना सगळं माहित होतं, याचं सगळं जीवनपट लहानपणापासून आजपर्यंत याने काय काय केलंय, किती पाप करतो. आणि त्या कीर्तनकाराने अभंग घेतला काय, विषयी विसर पडला निशेष. आम्हाला विषयाचा काय पडला, विसर पडला. गंगागिरी महाराज चालू कीर्तनातच खवळले. तुझी लायकी तरी आहे का म्हणले याच्यावर कीर्तन करण्याची? या अभंगावर कीर्तन करण्याची लायकी आहे का? लायकी म्हणले. काय झालं महाराज? तो अभंग घेतला, विषयी विसर पडला निशेष, विषयाचा आम्हाला विसर पडून गेला असं सांगतो, आणि तुझ्या घरी दरवर्षी पाळणा आलतो म्हणले. खाली बस म्हणले. जोग महाराजांना उभा केलं. या अभंगावर कीर्तन करण्याची योग्यता जोग महाराजांची. विरक्ती वाचुनी काही, ज्ञानाशी तगण्याची नाही. मनुष्याच्या शरीरामध्ये जर विरक्ती नसेल, तो वैराग्यवान नसेल, तर ज्ञान टिकत नाही. इंद्रियाशी लोलुप झालेला जो मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी अज्ञान येत असतं, ज्ञान कधीच टिकत नाही. मग त्याच्या ठिकाणी ज्ञान टिकत नाही तर दुसऱ्याला सांगण्यासाठी तो वैराग्यवान असावा लागतो, याच्यात काही संशय नाही. म्हणून इंद्रिय अधीन. पण ज्ञानोबा सांगतात, या ज्ञानाला मनुष्य का विसरले? इंद्रियाशी अधीन झाले, आणि इंद्रियाशी अधीन झाल्यामुळे यांनी सगळं जीवन त्याच्यातच व्यर्थ घातलंय. इंद्रियाचे कोड कौतुक करण्यासाठी यांनी जीवन व्यर्थ घातलंय. सगळा खटाटोप दिवसभर जे मनुष्य कर्म करतो, कशासाठी करतो? इंद्रियाला पोचण्यासाठी. इंद्रियाची जी आवड आहे ती आवड पूर्ण करण्यासाठी. शरीराला जे आवश्यक आहे ते मनुष्य पाहत नाही, इंद्रियाला जे आवश्यक आहे ते पाहतो. मला सांगा, तुम्ही टीव्ही पाहणं आता शरीराला आवश्यक आहे की नाही? असं आहे का ज्याने टीव्ही पाहिले तो 100 वर्ष जगणार आहे, टीव्ही नाही पाहिले म्हणजे 20 वर्षातच मरून जाणार आहे, असं काय आहे का? नाही. शरीराला त्याची गरज नाही. गरज कोणाला आहे? इंद्रियाला आहे, डोळ्याला त्याची गरज आहे. मनुष्य शरीराचा विचार करत नाही. कशाचा विचार करतो? इंद्रियाचा विचार करतो. शुगर झालेले माणसं, त्यांना शुगर खाण्याची जमत नाही, शरीराला ती पचत नाही, तरी सुद्धा त्यांना साखर खावं वाटतं. कशामुळं? इंद्रियाचा अधीनपणे. इंद्रियाला ते आवडतं ना. शरीराला जरी ते योग्य नसलं तरी सुद्धा कशाला आवडतं? ते इंद्रियाला आवडतं, म्हणून ते सेवन करण्याचा फार प्रयत्न करतात. शरीर आहे, शरीराला आता तमाशाला जाण्याची काही गरज आहे? शरीराला तमाशाला नाही गेला म्हणजे काय त्याचा बिघडत का? दुःख नाही येतात त्याला? तसं काही नाही. ते कोणाचं आहे? इंद्रियाला ते आवडतं, म्हणून इंद्रिय आवडतं म्हणून मनुष्य तिकडे काय करतो? धाव घेतो. तो का म्हणे, त्याचे काष्ठ हातपाय कीर्तना नव जाय हरीच्या. भगवंताच्या कीर्तनाला जात नाही, हातपाय नाही, त्याचे लाकडच येते, लाकडं. का म्हणे त्याचे काष्ठ हातपाय? इंद्रियाच्या अधीन पण हे मनुष्याला दुःखाकडे घेऊन जातं. ज्ञानोबा म्हणतात, येथ ज्ञानावया ह्याचे कारण. ज्ञानावया, या ज्ञानाचा विसर का पडला? मी देह आहे असं का विसरून गेले लोक? मी आत्मा आहे असं का विसरून गेले? देहाला मी मानतात. कशामुळं? येथ ज्ञानावया ह्याचे कारण. जे इंद्रिय अधीन पण, इंद्रियाच्या अधीन झाले, आयुष्य इंद्रियाचं भोग देण्यासाठी काय केलं? यांनी बर्बाद करून टाकलं.
म्हणून तीही आकळीचे अंतकरण म्हणून भ्रमे. या इंद्रियाच्या अधीनपणाने इंद्रिय विषयामध्ये घातल्यामध्ये अंतकरण आकळीचे, आणि ते फक्त इंद्रियापुरतं मर्यादित राहत नाही. अंतकरण त्याला काय करतं? आकळीत. म्हणजे अंतकरणामध्ये ते विषय प्रवेश करतात. इंद्रियाने जर विषयाचा भोग घेतला आणि तो विषयाच्या भोगाचं जे सुख आहे ते सुख जर मनापर्यंत पोहोचलंच नाही, अंतकरणापर्यंत पोहोचलंच नाही, मग त्याच्यात काहीच बाधा नाही. इंद्रियाने विषय एखाद्याने भोगले पण त्या इंद्रियापासून जर सुख दुःख त्याला होत नसेल तर मग तिथं काहीच अडचण नाही. ज्ञानोबा म्हणतात मग इंद्रिय विषयी बाधक रमता नाही. एखादा जर महात्मा असेल तर त्याचे इंद्रिय कितीही विषयामध्ये भोगू द्या, त्याला काहीच अडचण नाही, कारण त्याच्यापासून सुख दुःखाचा परिणाम त्या महात्म्याच्या अंतकरणावर कधीच होत नाही, कधीच होत नाही. म्हणून आकळीचे, म्हणून भ्रमे, त्यामुळे तो भ्रमिष्ठ होतो. इंद्रिय विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती. ते अंतर आपलं विती संगेने. इंद्रिय विषयाचं सेवन करतात मग त्या ठिकाणी हर्ष शोक उपजती. कधी इंद्रियाचं विषय सेवन केल्यानंतर आनंद होतो, कधी इंद्रियाचं विषयाचं सेवन केल्यानंतर दुःख उत्पन्न होतं, आणि ते संगे येणे संगे अंतर आपलं विती. अंतकरणामध्ये प्रवेश करतात, अंतकरण व्यापून घेतात. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही. तेथ दुःख आणि काही सुखही दिशे. कशा आहे विषय? विषयाच्या ठिकाणी कधीच एकनिष्ठता नसते. कधी ते विषय सुख देतात, कधी ते विषय दुःखही देतात. विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. एकच मनुष्य आहे पण कधी त्या मनुष्याला विषयापासून सुख होतं, त्या विषयापासून कधी कधी दुःखही होतं. विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. तेथ दुःख आणि काही सुखही दिशे. ज्ञानोबा उदाहरण देतात. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्दाची व्याप्ती कुठं कुठं आहे पा? दोन ठिकाणी शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती. निंदेच्या ठिकाणी शब्दाची व्याप्ती आहे आणि स्तुतीच्या ठिकाणी सुद्धा शब्दाची व्याप्ती आहे. दुसऱ्याची निंदा कधीही करू नये. संताची निंदा तर फारच घातक आहे, पण कोणाचीच निंदा करू नये, कोणीही मनुष्य असला. कारण आपण ज्याची निंदा करतो त्याचं पाप आपल्याकडे येत असतं. ज्याने निंदा केली त्याचं पाप कुठे येतं? आपल्याला येत असतं. हा क्रूर गहांची जैशी मांदी मिळे एकेची राशी. पुढं का येते निंदका पाशी आशेष पापे. जसं क्रूर ग्रह असतात, कधी कधी एकाच राशीमध्ये त्यांचा मेळ होतो. एखादा मनुष्य असतो, त्याचा गुरु फिरून जातो, शुक्र फिरतो, शनी फिरतो त्याच्यावर, सगळं 7.5 एकखटीच येते त्याला. तसं ज्ञानोबा म्हणतात का येते निंदका पाशी आशेष पापे. जो दुसऱ्याची निंदा करतो त्याच्याकडे सगळेच पाप त्याच्या जवळ येतात. का येते निंदका पाशी आशेष पापे. एक महात्मा होता, विरक्त साधू महात्मा होता, आणि जंगलामध्ये राहत होता. त्या जंगलातून एका शेताकडे रस्ता जात होता. एक म्हातारी बाई होती, ती रोज त्या तिथून काय करत होती? शेतामध्ये जात होती. आता शेतामध्ये जात होती आणि बाजूला तो महात्मा रोज ध्यान करत असताना तिला दिसायचा. तिला वाटत होतं एवढे मोठे महात्मे आहे, भगवंताचं ध्यान करतात, आपल्याकडून काही होत नाही, पण मग संताची सेवा केली पाहिजे. घाली संताशी आसने पूजा करे काय वाचा म्हणे. एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. नाथमार्जांनी सांगितलं संताची काय करावी? सेवा करावी. म्हणून ते बाईने रोज नियम केला. रोज ते काय करायची? एका घागरीमध्ये दूध घेऊन जायची. महात्म्याला पिण्यासाठी घागरीमध्ये दूध घेऊन जायची. दूध नेत असताना रोजचा तिचा नियम, रोज महात्मा तिच्या हातचं दूध सेवन करायचा आणि तेवढ्या दुधावर साधना करायचा. एक दिवस काय झालं, ते घरून दूध नेत असताना दुधाचं भांड उघडच राहिलं. त्याच्यावरती झाकण ठेवायचं विसरून गेली. निघाली दूध घेऊन. दूध घेऊन जात असताना काय झालं, वरून एक घार चालली होती आणि त्या घारीने तिच्या पायामध्ये साप घेऊन चालली. पायामध्ये साप घेऊन चालली. आता ते साप घाबरलेला होता, त्याला त्रास होत होता. वरून जात असताना ते घागरीवरून साप गेला आणि सापाच्या तोंडातलं विष त्या घागरीत पडलं. सापाची गरळ पडली त्या घागरीमध्ये. आता घागरीमध्ये सापाची गरळ पडली. आता ते दूध राहिलं का त्याचं? ते दूध म्हणजे काय झालं? आता विषच झालं. पण त्या बाईला काय माहित आता वर काय प्रकार झाला. ती आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे गेली, त्या साधू महात्म्याला दूध दिलं.
त्या महात्म्याने ते दूध प्राशन केलं. आणि दूध प्राशन केल्यानंतर आता ते विषाचा परिणाम, साधू जरी असला तरी शेवटी शरीर आहे, आणि ते विषाचा परिणाम झाला आणि साधू त्या ठिकाणी, साधूचा प्राण गेला, साधूचा देहांत प्रायश्चित्त झालं, देह सोडला साधूने. असं झाल्यानंतर गावात सगळीकडे बातमी पसरली, साधू मेला, साधू मेला, साधू मेला. मग कळलं ही बाई रोजच काय करत होती, त्याला दूध पाजत होती, रोज दूध पित होता साधू हिच्या हातचा. हिच्या बाईच्या मनात काय आलं काय माहित, हिनं घरून विष घालून नेलं, या बाईला मारून, या बाईने या महात्म्याला मारून टाकलं, हिच्याकडून संताची हत्या घडली, हिच्याकडून ब्रह्म हत्या घडली, हिला काहीतरी दंड दिला पाहिजे. आणि ही बाई अशीच आहे तशीच आहे, ही पहिल्यापासूनच चांगली राहिली नाही. मग त्यांनी सगळं तिचं पहिल्यापासून उकलायला काय केली, लोकांनी सुरुवात केली. लोक तिची निंदा करायला लागली, चव्हाट्यावर बसून, कुचरवाट्यावर बसून निंदा करायला लागली तिची. आता तो महात्मा तर गेला, आता पाप पुण्याचं खाता इकडं भगवंताकडं. चित्रगुप्त आहे, विचार केला आता हे पाप नेमके कोणाच्या मस्तकावर. साधूची तर हत्या घडली, पण साधूच्या हत्येचं पाप कोणाच्या मस्तकावर द्यायचं. म्हातारीच्या मस्तकावर पाप देऊ शकत नाही, कारण ती नियमाप्रमाणे दूध नेऊन देत होती, तिला काहीच माहित नव्हतं, कधी साप वरून गेला, कधी गरळ पडली, तिला काही माहित नव्हतं. मग याचं पाप कोणाच्या मस्तकावर द्यावं. जर घारीच्या मस्तकावर पाप द्यावं तर तिला तरी काय माहिती, ती तिचं नित्य कर्म करत होती, ती तिचं अन्न भक्षण करण्यासाठी तिनं सापाला धरून ती चालली होती, तिच्या माथ्यावर देऊ शकत नाही. जर त्या सापाच्या माथ्यावर याचं पाप द्यावं तर सापाला त्रास होत होता, त्यालाही काही माहित नाही, तो आपला घारीच्या पायात सापडल्यामुळे त्याच्या तोंडातून विष पडलं आणि ते घागरीत पडलं, त्याचाही तिथं काही दोष नाही. मग हत्येचं पाप कोणाच्या डोक्यावर द्यायचं. साधूची तर हत्या घडली, मग म्हणले तो महात्मा तो त्याच्या कर्माने मेला, तसं काही नाही, त्याचं नित्य कर्म होतं, मरायचं असतं ते अगोदरच मेला असता, ते रोजच दूध पित होता, तसं त्याने रोजच दूध, रोज प्यायल्यासारखं दूध पिलं, ते मरला. आता मग एवढं मोठं जे साधू हत्येचं पाप झालं, ते पाप कोणाच्या मस्तकावर द्यायचं, असा प्रश्न पडल्यानंतर भगवंताने आज्ञा केली, इकडं तिकडं पाहण्याचं कामच नाही. हे लोक जे निंदा करायला लागले, जे निंदा करायला लागले, या बाईनं असं केलं, विष घातलं, मारलं, तिच्या मस्तकावर देऊन टाका. काय येते निंदा पाशी अशेष पापे. आता सगळ्याच बाजूला राहिलं, यांनी कशामुळे झालं, फक्त निंदा केली, या बाईने साधूला मारलं, एवढ्या निंदेमुळे त्याचं काय आलं, पातक आलं. म्हणून निंदा कोणाची करू नये. निंदकापाशी अशेष पापे ती. निंदेजवळ फार मोठं, निंदा हे पापाचा कारखाना आहे. या निंदेरूपी कारखान्यातून पाप बाहेर निघत असतं, ते आमाप पाप असतं. निंदेचं पाप सोपं नाही, फार मोठं पाप आहे. म्हणून कोणाची निंदा करू नये. आपली निंदा जर दुसरे करत असतील तर मग चांगलं वाटावं, कारण आपली जर दुसऱ्याने निंदा केली तर आपले दोष काय होऊन जातात, धुवून जातात. धन्य ऐसा उपकारी. तुकोबाराने धन्यता मानलेली, धन्यता निंदकाची. जे निंदा करतात ते धन्य आहेत, तुकोबारा म्हणतात. ते आमच्यावर उपकार करणारे आहे, ते आमचे खरे मित्र आहे. का? कारण करती पातकांची धुनी आणि मोल न घेता साबणी. आमच्या पाप सगळे धुवून टाकतात, धुवून. इतके उपकारी आहेत, मोल न घेता साबणी. ते पाप धुण्यासाठी जे साबण लागतं, साबणाचे सुद्धा पैसे घेत नाही, फुकट धुवून देतात. धन्य ऐसा उपकारी. नरका जाय आणि का वारी. आपण स्वतः नरकात जातो आणि दुसऱ्याला नरकात जाण्यापासून काय करतो, संरक्षण करतो. कोण? निंदक. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, निंदक माझी सख्खी माय. निंदा करणारे कोण आहे? सख्खी आई आहे, माझी सख्खी आई. मला जिने जन्म दिला ती आई आहे का नाही, नाथ महाराज म्हणतात मला नाही माहित, पण माझी जे निंदा करतात ते निंदा करणारी माझी सख्खी माय आहे. सख्खी माय आहे. का? आई जशी हिताचा विचार करते तसे निंदा करणारे दुसऱ्याचा हिताचा विचार करतात. दुसऱ्याची निंदा करून त्याचा पाप आपल्याकडे घेत असतात. म्हणून निंदा फार अवघड आहे. तर ही निंदा कशाने होत असते? शब्दाने होत असते. म्हणून आपली निंदा जर कोणी करत असेल तर मनुष्याला आनंद वाटावा, चांगलं वाटावं, त्याचं काही दुःख वाटू नये. आपली निंदा लोक करत असतात, कारण निंदेने आपलं पाप धुतल्या जातं, आपोआप पाप धुतल्या जातं. त्याच्यासाठी काहीच लागत नाही, फक्त आपली निंदा लोकांनी केली पाहिजे. कबीर महाराजाकडे एक मनुष्य आला होता. तो मनुष्य कबीर महाराजाकडे येऊन म्हणला, महाराज माझं फार पाप झालेलं आहे, माझं सगळं पाप धुवून गेलं पाहिजे, असा काहीतरी मला उपाय सांगा.
मला काहीतरी उपाय सांगा. आता त्याला वाटलं कबीर महाराज सांगते अमक्या देवाची उपासना कर, तमक्या देवाची उपासना कर, तू पंढरीची वारी कर, नामस्मरण कर, कीर्तन कर, संताची सेवा कर, असं काहीतरी साधन सांगतील, त्याने माझं पाप नष्ट होईल असं वाटलं. पण कबीर महाराजांनी त्याला साधन सांगितलं, म्हणजे एक काम करा, टांग्यावाल्याला बोलून आणा, गावामध्ये 2 वेश्या राहतात, त्या वेश्या आणि तुम्ही 3 जण टांग्यात बसा, तुम्ही मध्ये बसा, दोन्ही वेश्या दोन्ही बाजूला बसा, त्यांच्या गळ्यात हात टाका आणि सगळ्या काशीमधून टांगा तुम्ही काय करा, मिरवून आणा. म्हटले महाराज हे तुम्ही पाप करायचं सांगू राहिले का पुण्य करायचं सांगू राहिले? माझ्या ठिकाणी पाप येते, मला नष्ट करायचंय, असं साधन सांगा. कबीर महाराज म्हणले तू बाकीचा विचार नको करू, मी सांगितलं ना साधन ते कर. आता त्याला वाटलं आता महात्म्याने सांगितलं तर ऐकावंच लागेल, ते ठरल्याप्रमाणे केलं. गावातून टांगा बोलून आणला, 2 वेश्या बोलून आणल्या, मध्ये बसला आणि वेश्याच्या गळ्यामध्ये हात टाकले आणि टांगेवाल्याला सांगितलं काशीमधून काय करायचं आता, नगर प्रदक्षिणा. नगर प्रदक्षिणा, सगळे वारकरी चाललेले आहे तिकडून नगर प्रदक्षिणा करायची. निघाले. आता तो सुद्धा कीर्तनकार महाराजच होता, महात्माच होता तो सुद्धा. मग वाटेने जाताना लोकांनी पाहिलं, अरे बापरे, हा तर फार मोठा महात्मा होता, आता कीर्तन करत होता, कीर्तनातून लोकांना ज्ञान सांगत होता. आता पहा कसा चाललाय, टांग्यात बसून चाललाय, वेश्या घेऊन चालला, त्यांच्या हातावर त्याच्या खांद्यावर हात टाकून चालला. पहा तुमचे महाराज असे प्रदक्षिणा करत 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 सगळे पाप धुत आले. काही थोडंफार पाप शिल्लक राहिलं. टांगा कबीर महाराजाच्या घरापासून निघाला पुढं. कबीर महाराजाची मंडळी रांगोळ काढीत होती. अरे बाप, मग आतमध्ये येऊन सांगितलं महाराज चला देवपूजा करीत होते कबीर महाराज, हात धरला उठून नेला. अगोदर अरे थांब, नाही अगोदर तुम्ही बाहेर चला. म्हणले कशासाठी? तुम्ही त्यालाही सांगता तुमचे महाराज आमच्या कीर्तनकार असे असतात महाराज तसे, पहा काय चालू आहे, पहा तुमचे कीर्तनकार, असं सांगितलं. कबीर महाराजांनी डोकं हाणून घेतलं. म्हणले माय त्याला सांगितलं महाराज तुमचं थोडं फार राहिलं होतं ते सुद्धा आमच्याकडून धुवून गेला, आता जा म्हणले. तुम्ही निंदा, निंदेने पाप क्षालन होत असतं, म्हणून आपली निंदा झाली चांगलं आहे. देखे शब्दाची व्याप्ती. निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. ज्ञानोबा म्हणतात शब्दाची व्याप्ती कुठपर्यंत आहे? निंदेत आणि स्तुतीत आहे. तर तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. कानाने जर आपण जर ऐकलं ते, तर तिथं द्वेष आणि अद्वेष उत्पन्न होतात. निंदा जर ऐकली तर मनुष्याला चांगलं वाटतं का? आपली जर कोणी निंदा करत असेल चांगलं वाटतं का? नाही चांगलं वाटत. मनुष्याला त्रास होतो निंदा ऐकल्यानंतर स्वतःची. दुसऱ्याची निंदा करायला मजा वाटते, पण आपली जर कोणी निंदा करत असेल तर मनुष्याला त्रास वाटतो. खडबडोनी उठी. जसं एखादा हरीने, त्या हरीण त्या पारध्याच्या ताब्यात सापडावं आणि पारध्याच्या ताब्यात सापडल्यानंतर त्या हरणाची जशी अवस्था होती, कुठं पळू मी, काय करू मी, तशी अवस्था मनुष्याची होती कधी आपली निंदा जर ऐकायला मिळाली तर. आणि कधी कधी लोक स्तुतीही करतात. ही स्तुती आणि निंदा ही शब्दाची व्याप्ती आहे. लोकांनी स्तुती केल्यानंतर आपल्याला गोड वाटते, पण स्तुती करणं हे आत्महत्येसारखं आहे, शास्त्र सांगतं. दुसरे जर आपली स्तुती करत असतील आणि आपण जर ती कानाने ऐकत असू तर आपली आत्महत्या आपण केल्यासारखी आहे. आपली स्तुती इतरांकडून ऐकू नये. स्तुती पराव्यामुखे रुची कर. दुसऱ्याने स्तुती केल्यावर चांगलं वाटत असतं, पण ते परमार्थ दृष्टीने काय आहे? घातक आहे. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. आपली स्तुती लोक करतात, पण ती आपण कानाने ऐकू नये. ही शब्दाची व्याप्ती आहे. निंदा आणि स्तुती या दोन्ही मध्ये काय आहे? शब्द व्यापून आहे. तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. ज्ञानोबा याच्यासाठी सांगतात की इंद्रियाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. शब्द हा एक विषय जरी असला तरी त्या एका विषयापासून कधी सुख होतं, कधी दुःख होतं. दुसऱ्याने निंदा केली आपल्याला दुःख वाटतं, दुसऱ्याने स्तुती केली आपल्याला सुख वाटतं. श्रवणाद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. दुसरा विषय आहे स्पर्श विषय. स्पर्श विषयाचं काय आहे? मृदू आणि कठीण. स्पर्श करणं, स्पर्श कधी मृदू असतो, गादीवर हात ठेवला मृदू वाटतं, आणि स्पर्श कधी कठीण असतो, लोखंडावर हात ठेवला कठीण वाटतं. हे स्पर्शाचे गुण आहे. स्पर्श एकच आहे, पण मृदू आणि कठीण हे दोन्ही सुद्धा काय आहे? वेगवेगळे आहे. म्हणजे इंद्रियाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा. या शरीराच्या संगतीमुळे संतोष खेदा, आनंद आणि दुःखाला ते कारण आहे. भ्यासूर आणि सुरेख
हे रूपाचे स्वरूप देख, उपजवी सुख दुःख श्रवणाद्वारे. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे दोन प्रकार आहे. काही रूप सुंदर असतात सुरेख, आणि काही कुरूप असतात भ्यासूर असतात, त्याला पाहिल्यानंतर मनुष्य घाबरतो. तर हे रूपाचे दोन रूप आहे, स्वरूप आहे. पण नेत्रद्वारे सुख दुःख उपजवी, डोळ्याने हे पाहिल्यानंतर सुख आणि दुःख होतं. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद, जो घ्राण संगे विषाद तोष देता. परिमळाचे दोन प्रकार आहेत, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. पण दुर्गंध आल्यानंतर मनुष्याला त्रास होतो, सुगंध आल्यानंतर काय होतं, चांगलं वाटतं, म्हणजे सुख दुःख निर्माण करतं. घ्राण संगे नाकाच्या संगतीमध्ये येऊन विषाद तोष देता, संतोष आणि दुःख देतात. तैसाची द्विविध रस, उपजवी प्रीती त्रास, म्हणून हा अपभ्रंश विषय संग. भगवान सांगतात त्याचप्रमाणे रस दोन प्रकारचा आहे, एक चांगला रस आहे, एक वाईट रस आहे. विषयाचा रस गोड खाल्ल्यानंतर मनुष्याला आवडतं, कडू खाल्ल्यानंतर, लिंबाचा पाला आवडतो का, नाही आवडत, ते खाल्ल्यानंतर मनुष्याला त्रास होतो. म्हणून रस सुद्धा काय करतो, सुख आणि दुःख देतो. या विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही, कधी ते सुख देतात, कधी दुःख देतात. म्हणून हा अपभ्रंश विषय संग. म्हणून ज्ञानोबा म्हणतात विषय संघ हा अपभ्रंश, विषयाची संगती करणं हे पतनाला कारणीभूत आहे. विषयाच्या संगतीनं पापच होत असतं. पाप होण्याचे शास्त्रकाराने 3 प्रकार सांगितलेले आहे. पाप कशामुळे होत असतो, तर जे करायला सांगितलेलं आहे, जे करायला सांगितलं शास्त्रकारांनी, ते जर नाही केलं तर त्याच्यापासून पाप होत असतं. विधी जर केला नाही तर त्याच्यापासून काय होतं, पाप होत असतं. शास्त्र सांगतं तुम्ही नामस्मरण करा, मग नामस्मरण जर न केलं तरी सुद्धा काय होत असतं, पाप होत असतं. तो नर पापी आहे, ज्ञानोबाराने सांगितलं ना, तो नर पापी आहे. कोणता, नामाशी विनमुख. जो नामाशी विनमुख झालेला आहे, जो नामस्मरण करत नाही, दुसरं काहीच करत नाही, तो त्याने कधी आयुष्यात दारू पिले नाही, कधी मांस भक्षण केलं नाही, कोणाला त्रास दिला नाही, काहीच केलं नाही, चांगल्या मनुष्यासारखा वागला वारकरी, पण त्याने जर नामस्मरण केलं नाही तरी सुद्धा तो पापी आहे. का, नामस्मरण करणं हा विधी सांगितला, आणि तो विधी पूर्ण न करणं हे सुद्धा काय आहे, पाप आहे. म्हणून जे आपल्यासाठी योग्य आहे ते न करणं हे पाप आहे, त्याच्यामुळे पाप होत असतं. दुसरं, निषिद्ध कर्माचं जर सेवन केलं तरी सुद्धा पाप होतं. शास्त्राने जे करू नका म्हणून सांगितलं, दारू पिलं पाप लागतं त्याला, त्याने मांसाहार केला पाप लागतं, त्याने चोऱ्या केल्या त्याला काय लागतं, पाप लागतं. जे निषिद्ध आहे ते करू नका म्हणून सांगितलं, ते केल्याने सुद्धा काय लागतं, पाप लागतं. आणि तिसरा आहे इंद्रिय सेवनात. इंद्रिय जर विषयाच्या ठिकाणी लोलुप झाले, इंद्रियाने जर विषयाचा सैरावैरा धावून सेवन करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा काय होत असतं, पाप होत असतं. आणि पापाने मनुष्य काय होतो, नरकात जात असतो. नरकात जाणे तरी पापे आचरावी. म्हणून हा अपभ्रंश विषय संग, विषयाची संगती करणं हे पतनाला कारणीभूत होतं. देखे इंद्रियाधीन होईजे, तै शीतोष्णाते पाविजे, आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे. ज्ञानोबा म्हणतात इंद्रिय अधीन होईजे. मनुष्य जर इंद्रियाच्या अधीन झाला तर काय होतं, शीतोष्णाते पाविजे, त्याला कधी कधी शीत उपयोगाला येतं, कधी कधी उष्ण येतं. आणि सुखदुःखी आकळी जे आपण पे, अशा द्वंद्वामध्ये त्याला पडावं लागतं, सुखदुःखामध्ये पडावं लागतं. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियाचा. इंद्रियाचा असा स्वभावच आहे, त्या विषयाशिवाय याला दुसरं काही आवडत नाही. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नेचा आभाषे भद्र जाती. ज्ञानोबा म्हणतात विषय विषय म्हणजे कसे आहे हो, तर रोहिणीचे जळ जैसे, जसं मृगजळ असावं. मृगजळाला रोहिणीचं जळ म्हणतात. का म्हणतात, कारण रोहिणी नक्षत्रामध्ये ते दिसत असतं. रोहिणीचं नक्षत्र असेल आणि बरड जमीन असेल, फार ऊन जर तापलं तर तिथं काय होत असतं, मृगजळ दिसत असतं. मृगजळ आपल्याला ते दिसतं, पण आपल्याला एवढं खरं वाटत नाही, पण हरणाला ते खऱ्या प्राण्याप्रमाणे वाटतात, म्हणून त्याला मृगजळ म्हणतात. हे विषय रोहिणीचे जळ जैसे, रोहिणीच्या जळाप्रमाणे आहे, मृगजळाप्रमाणे. मृगजळ खरं असतं का, नाही, ते हरणाला खरं भासतं. हरिण त्या मृगजळाला इतकं भुलून जातं की ते हरिणानं लांब जरी पाहिलं तेव्हा ते मृगजळ दिसतं. मृगजळाला हरिण काय मानतं, खरंच पाणी मानतंय, आणि ते तहानेने व्याकुळ झालेला असतो, पळत 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 जातं. कशासाठी, पाणी पिण्यासाठी. सागरासारखं दिसतं ना. आणि ते उड्या मारत असताना हरणाच्या पुढून खऱ्या पाण्याचा झरा जातो.
खरं पाण्याचा एक ओढा जातो, लहान ओढा. मग हरणाला वाटतं आपल्याला एवढी मोठी तहान लागली, आता हे एवढं एवढं ओढं किती राहिलं पुढं, आता तिथपर्यंत गेल्यानंतर सागरासारखं पाणी आहे. म्हणून ते वड्याच्या वरून उडी मारून लांब निघून जातं. कशामुळं? मृगजळ पाण्यासाठी. आता ते मृगजळ खरंच नसतं, ते खोटं भासलेलं असतं. किती हरिण पडल्यानंतर त्याला पाणी सापडणार आहे? नाही सापडत महाराज, नाही सापडत. मृगजळ दिशे साचपणा ऐशे, खोटी याचे पिशे उर फोडी. पळून 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 त्या हरणाचं उर फुटून जातं, हरण मरून जातं, पण त्याला पाणी हाताला लागत नाही. ज्ञानोबा म्हणतात तसे हे विषय. फुटोनी पडे तव मृग वाढवे हाव, परी ते न मने माव रोहिणीची. हरिण मरून जातं, पण हे पाणी खोटं आहे असं मानत नाही. तसे हे मनुष्य आहे. विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. हे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे जे आपल्याला आनंद वाटतो, तोंडामध्ये जिलेबी घातल्यानंतर जो आनंद वाटतो, तमाशा पाहिल्यानंतर जो आनंद वाटतो, हे जे आनंद आहे, कानाने गोड शब्द ऐकल्यानंतर जो आनंद वाटतो, दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये जो आनंद वाटतो, हा सगळा आनंद म्हणजे रोहिणीचे जळ जैशी. हे मृगजळाप्रमाणे आहे. जसं मृगजळ खरं नसतं, तसे हे विषय काय नाही, खरे नाही. विषयाला अस्तित्वच नाही, हे प्रातिभाषिक आहे, केवळ भासतात हे विषय. ते भ्रमिष्ट झालेल्या मनुष्याला खरे वाटतात. रोहिणीचे जळ जैसे. का? स्वप्नेचा आभाषे भद्र जाती. ज्ञानोबा दुसरा दृष्टांत सांगतात. विषय कसे आहे? स्वप्नेचा आभाषे भद्र जाती. एखादा मनुष्य गाढ झोपेमध्ये झोपलेला आहे आणि त्याला झोपेमध्ये काय पडलं? स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये काय झाला? फार मोठा हत्ती आला आणि हत्ती आला त्याच्या मस्तकावर काय देणार? पाय देणार. लगेच उठून बसतो. उठून बसल्यानंतर मग थोड्या वेळाने त्याला कळतं, अरे आपल्याला काय झालं होतं? स्वप्न पडलं होतं. मग ते आता त्या हत्तीला घाबरण का? नाही घाबरणार, कारण तो हत्ती कुठे होता? स्वप्नात होता. आणि स्वप्न कसं असतं? खोटं असतं स्वप्न. स्वप्नामध्ये जे जे काही होतं ते सगळं कसं असतं? खोटं असतं. तसं स्वप्नेचा आभाषे भद्र जाती. जसा स्वप्नामधला हत्ती खोटा असतो, तो आभास होतो त्याचा फक्त, तसे हे विषय खोटे आहे. खोटे, यांना अस्तित्वच नाही, हे फक्त आपल्याला भासतात. देखे अनित्य ते या परी, म्हणून तू अभेरी. हा सर्वथा संग न धरी धनुर्धरा. धनुर्धरा, हे अर्जुना, देखे अनित्य ते या परी. हे विषय सगळे अनित्य आहे. अनित्य, आगमा पायी न हो, येणारे आणि जाणारे आहे. कोणता विषय असा आहे जो चिरकाल टिकतो? कोणताच विषय कधीच मनुष्याला काय होत नाही? कायम सुख देत नाही. कायम सुख देत नाही. मनुष्याला लहानपणी एखादी वस्तू आवडते, ती वस्तू कायमच आवडते का हो? आवडणं हा सुद्धा काय विषयच आहे ना. लहान मनुष्य असतो तर लहानपणामध्ये त्याला जे आवडतं ते कायम नाही आवडत. लहान मनुष्याला काय आवडतं? चांगलं गोडधोड खायला आवडतं, बस तेवढं. त्याच्यामध्ये तो काय असतो? थोडं 2-4 गाड्या त्याला खेळायला असल्या सुखी असतो. त्याला कायम ते आवडतं का? नाही आवडत. त्या विषयाचा नाश होत असतो. मोठं झाल्यानंतर त्याला दुसरे पदार्थ आवडायला लागतात. मग त्याला बायको आवडायला लागते. ज्याला बायको आवडते तो जर म्हातारा झाला तर मग त्याला बायको नाही आवडत, मग त्याला नातू आवडतात. हे बदलत जाणार आहे. कोणताच विषय चिरकाल टिकत नाही. देखे अनित्य त्यापरी, याचा नाश होतो अर्जुना. म्हणून तू आविरी. म्हणून या विषयाला तू काय कर? बाजूला कर. तू सुखासाठी या विषयाकडे धाव घेतो, पण हे विषय तुला क्षणभर सुख देतील, कायम सुख देऊ शकणार नाही. कारण ते काय आहे? अविनाशी नाही, ते विनाशी आहे. म्हणून तुला कायम सुख जर लागत असेल तर जो अविनाशी आहे त्याच्याकडे तू धाव घे. मग तो सुद्धा तुला काय करेल? अविनाश करी आपुले आयशे, लावी मना पिशे गोविंदाची. भगवान अविनाशी आहे. भगवान परमात्म्याचा कधीच नाश होत नाही. या सगळ्या जगताचा जरी नाश झाला तरी देवाचा काय होत नाही? नाश होत नाही. म्हणून कायम जर सुख पाहिजे असेल, दुःख रहित सुख पाहिजे असेल, तर मनुष्याने भगवंताकडे धाव घ्यायला पाहिजे. भगवान आपुला तो एक, देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. कोबारा सांगतात त्याच्याशिवाय तुम्हाला सुखच नाही. तुम्ही व्यवहारामध्ये कितीही खटपट करा, काहीही मिळवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही कितीही पैसे कमवा, पण सुखासाठी जर करत असताल तर तुम्ही मूर्ख आहे. त्याने तुम्हाला सुख मिळू शकत नाही. सुखाचा सागर भगवान परमात्मा आहे. तेने विना जीवा सुख नव्हे. त्याला आपलंस करून घ्या. आपला तो एक देव करून घ्यावा. त्याच्याशिवाय तुम्हाला सुख नाही. त्याला सोडून तुम्ही बाकीचे जे गोळा केले
ते सुख तर नाही देणार, पण येरती माईके दुःखाची जननी, नाही आदी अंती अवसानी. येर त्या भगवंताला सोडून जे सगळे माईक पदार्थ आहेत ते दुःखाची जननी, दुःखाची आई आहे. आई दुःखच देणार तुम्हाला. का? कारण नाही आदी अंती अवसानी, ते स्थिर राहणारे नाही. आधी नाही, अवसानी नाही आणि अंतीही नाही. देखे अनित्य ते या परी, हे विषय सगळे अनित्य आहेत. अनित्य असल्यामुळे ते तुम्हाला सुख देऊ शकणार नाही. सुख भगवंताच्या ठिकाणी आहे, म्हणून वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून तू अभेरी अर्जुना, या विषयापासून तू दूर हो. विषयाच्या ठिकाणचं वैराग्य अंतःकरणामध्ये धारण कर. जोपर्यंत तुला वैराग्य होणार नाही तोपर्यंत ज्ञान तुझ्या ठिकाणी येणार नाही. विषयापासून दूर हो. मनुष्याला जगण्यासाठी विषय लागतात. आता भोजन करणे हा विषयच आहे, रस विषय आहे. पण मनुष्य जेवलाच नाही तर कसा जगणार बरं? नाही जगू शकणार. कारण तो सुद्धा काय विषय आहे, पण तो आवश्यक विषय आहे, तो विहित विषय आहे. जेवढं जगण्यासाठी लागतं तेवढ्या अंशामध्ये विषयाचं काय करावं? ग्रहण करावं. निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. निर्वाहापुरतं जेवढ्या अंशात मनुष्य जगू शकतो तेवढ्या अंशामध्ये विषयाचं सेवन, मग बाकीच्या विषयाचा त्याग करावा. म्हणून अर्जुना, म्हणून तू अभेरी, तू यांना बाजूला कर. हा सर्वथा संग न धरी धनुर्धरा. अर्जुना, एवढंच नाही फक्त विषयाला बाजूला कर असं नाही, मनामध्ये सुद्धा काय करू नको, त्याची इच्छा धरू नको. इतुले करी भलत्या परी पर द्रव्य पर नारी, सांडूनी अभिलाष अंतरी वर्ते व्यवहारी सुखरूप. अंतरी अभिलाष सांडूनी, अंतकरणातून त्याचा तू काय कर? त्याग कर. नुसतं वरून वरून विषयाचा त्याग केला म्हणजे तो वैराग्यवान झाला असं काही नाही. तरी साध्यंतची पाही संसारुगा, एरवी बाह्य विषय तरी नाही परी आंतरी वसे काही, तरी तो साध्यंतची पाही संसार गा. अर्जुना, फार म्हणतो मी संसाराचा काय केला? त्याग केला. घरदारापासून जंगलामध्ये निघून गेलो मी, असं जरी असलं पण त्याच्या अंतःकरणामध्ये विषयाची जर आशा असेल, साध्यंतची पायी संसार गा. भगवान सांगतात तिथं संसार नक्की आहे, साध्यंतची संसार गा. त्याने असं म्हणू नये मी संसार सोडला. कुटुंबाचा केला त्याग, नाही राग जव गेला, भजन ते वंगळवाने नरका जाणे चुकेना. तुकोबारा सांगतात कुटुंबाचा त्याग करून टाकला, संबंध ठेवला नाही, जंगलामध्ये निघून गेला, नाही राग जवळ गेला. राग शब्दाचा अर्थ आसक्ती, त्याच्या अंतःकरणातली आसक्ती गेली नाही. जंगलामध्ये जाऊन चिंतन करायला लागला, माझे पोरं जेवले असतील का, माझं हे झालं असतील का, पोरांनी गव्हाला पाणी दिलं असेल का. वारीला चातुर्मासाला येऊन चिंतन करतो. कशाला त्याग केला? कशाला त्याग केला? वरून त्याग करून फायदा नाही, त्याचा अंतःकरणापासून विषय गेले पाहिजे. म्हणून कुटुंबाचा केला त्याग, सगळा त्याग करून जंगलामध्ये वनामध्ये निघून गेला, डोंगरामध्ये निघून गेला. तुकोबाराय म्हणतात असा काही फायदा नाही. तरी काय तेथे असती थोडी काय जोडी तयाशी. तूच राहिला होता का आता हिमालयात जायला, जंगलामध्ये जायला? तरी काय तेथे असे थोडी लांडगे मांजरं कुत्रा थोडे आहे का तिथं? तूच राहिला होता जायला. केवळ त्या ठिकाणी गेल्यानंतर मनुष्याचा उद्धार नाही होत, त्या ठिकाणी जाऊन साधना घडावी लागते. संसाराचा अंतःकरणातून त्याग झाला पाहिजे. ठिकाण मनुष्याला काही करू शकत नाही. ठिकाण साधनेला सहाय्यभूत असतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमची साधना प्रबळ होऊ शकते. केवळ त्या ठिकाणी गेल्यानंतर काही होत नाही. अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे, पंढरीचं वर्णन करत असताना उठा उठी अभिमान जाय आयशे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे हळा पाझर रोकडे, असं पंढरीचं महात्म्य. म्हणून लोक घरदार सोडून इथे येतात, दिंडीमध्ये पंढरीची वारीला येतात, चातुर्मासामध्ये येतात. का? पंढरीमध्ये गेल्यानंतर मनुष्याचा अभिमान निघून जात असतो. या ठिकाणी येऊन झोपा काढतात. इथं येऊन जर झोपा काढल्या तर अभिमान जाणार आहे का? नाही. ते साधनेला सहाय्यभूत असतं क्षेत्र. घरी जर तुम्ही साधना केली तर तेवढ्या वेगात अभिमान जाऊ शकत नाही. म्हणून उठाउठी शब्द वापरला ना. उठाउठी जातो असं का? हे क्षेत्र त्या साधनेला सहाय्यभूत होत असतं. साधना जर तुम्ही या ठिकाणी जर केली तर या क्षेत्राचा महिमा असा आहे, साधना करणाऱ्याला ते वेग देत असतं. वारा जसा मनुष्याला वेग देतो, जर आपण जर पाहिलं सायकलीवर कधी कधी माणसं जातात, माग जर सायकलीला भारा बांधला, गवताचा भारा सरपणाचा भारा जर सायकलीला माग बांधला आणि सायकलीवर तो चाललाय,
चालत असताना रस्ता सपाट आहे, पण त्याच्या जर पाठीमागून वारा आला, पाठीमागून वारा आल्यानंतर सायकल कशी जाती? आपोआप जाती. त्याला पॅन्डल मारायचं कामच नाही, आपोआप त्या ठिकाणी तो जातो. आणि जर वारा पुढून येत असेल तर मग कितीही पॅन्डल मारा, उभा राहून सायकल हाना, पण जमत नाही. का? वारा हा सहाय्यभूत जर झाला तर मग साधना करण्यासाठी सोपं असतं. तसं घरी साधना करू नका असं का सांगतात? कारण घरचं जे वातावरण आहे, तुमच्या घरचे जे नास्तिक विचाराचे लोक आहे, व्यावहारिक विचाराचे जे लोक आहे, ते लोक म्हणजे पुढून येणारा वारा आहे. तो वारा पुढून येत असताना तुम्ही किती साधना करा, त्यांच्या त्या विचारामुळे, त्यांच्या संस्कारामुळे तुमची साधना लवकर पूर्ण होणार नाही. पण पंढरी हे क्षेत्र मागून येणाऱ्या वाऱ्यासारखं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला साधनेला फक्त सुरुवात करा, काय होईल? साधना वेगाने तुमची शेवटपर्यंत पोहोचणार आहे. हे पंढरीचं काय आहे? महात्म्य आहे. वाऱ्याने जरी सायकलीला सहाय्य केलं, पण कोणाची सायकल पुढे जाईन हो? त्याला सायकलीवर बसावं तर लागेल ना. सायकलवर बसून थोडी सुरुवात करावी लागेल, तर त्याची सायकल वाऱ्याच्या मदतीने पुढे जाऊ शकते. पण ज्याची सायकल अजून बंदच पडलेली आहे, जो अजून सायकलीवर चढलाच नाही, ज्याने अजून पॅन्डल मारलंच नाही, वारा कितीही येऊ द्या, तो 4 महिने नाही 12 महिने पंढरीत पडून राहिला तरी त्याचा अभिमान नाही जाऊ शकत. इथं राहणारे मठावाले, इथं राहणारे महाराज लोक थोडे आहे का? यांचा अभिमान गेला असा आहे का? नाही जात. किती पण महाराज तुम्हाला पंढरीत पाहायला मिळते, अभिमानी असेच चालणार. ते कोणापुढे जाऊ ताटच राहणार. का? कारण इथे येऊन त्याला साधना करावी लागते. एवढं क्षेत्र फक्त काय करू शकतं असं काही नाही. म्हणून फक्त जंगलामध्ये गेला, पंढरीमध्ये गेला तर त्याचं काम पूर्ण झालं असं नाही. त्याला त्या ठिकाणी जाऊन साधना करावी लागते. साधना करण्यासाठी अंतःकरणातून त्याचा विषयाचा काय झाला पाहिजे? त्याग झाला पाहिजे, त्याग झाला पाहिजे. म्हणून तू आभेरी आणि सर्वथा संग न धरी धनुर्धरा. अर्जुना, तू याचा संग धरू नको. संग म्हणजे आसक्ती. अंतःकरणामध्ये ज्याची आसक्ती आहे ती आसक्ती धरू नको. तो अंतःकरणामध्ये आसक्ती नसेल आणि तो विषयामध्ये रात्रंदिवस जरी लोळला तरी सुद्धा त्याला काही हरकत नाही, कितीही विषयाचा भोग घेऊ द्या. पण अंतःकरणामध्ये काय पाहिजे? त्याच्या विरक्ती पाहिजे. मोठमोठे राजर्षी होऊन गेले, त्यांच्या अंतःकरणामध्ये विरक्ती होती. आणि विरक्ती असल्यामुळे ते कितीही संसारामध्ये जर असले तरी सुद्धा त्याला बाधा होत नाही. विरक्त राजा असणारे जनक महाराज, जनक राजा हे विरक्त, विदेही जनक, त्यांचं नावच पडलं होतं विदेही जनक. किती विरक्त होते ते. त्यांच्याकडं त्यांच्या राजसभेमध्ये चातुर्मास चालायचा. चातुर्मासामध्ये याज्ञवल्क्य ऋषी त्या ठिकाणी प्रवचन करायचे रोज, आणि त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी सगळे महात्मे त्या ठिकाणी यायचे. सगळे आज त्यांच्या राज्यामधील जेवढे काय असतील महात्मे, जेवढे साधू असतील, जेवढे ऋषी असतील, सगळे याज्ञवल्क्य ऋषींचं प्रवचन ऐकण्यासाठी यायचे. प्रवचनाला येऊन बसायचे आणि राजाला मोठे आसन होतं, मोठ्या आसनावर राजा असायचा. विदेही जनक प्रवचन ऐकण्यासाठी. पण राजा किती विरक्त होता, अंतःकरणामधून विषय किती सोडलेले होते. रोज प्रवचन सुरू व्हायचं. एक दिवस राजा उशिरा आला, एक दिवस राजा उशिरा आला. तर मग बाकीच्या मंडळींनी सांगितलं, अहो तो राजा आहे, सांसारिक मनुष्य आहे, त्याचं काम संपल्यानंतर तो येणार. तर ते सांसारिक लोकांचं कसं असतं, सांगितलं म्हणून प्रवचनाला पोथीला जाऊन बसायचं, तिथलं काही घ्यायचं असं काही नसतं सांसारिक लोकांचं. आपण साधू लोक आहे, एवढे मोठे ऋषीमुनी इथं जमा झाले, तुम्ही यांच्यासाठी काय करा, प्रवचन सुरू करा. याज्ञवल्क्यांनी सांगितलं, याज्ञवल्क्य ऋषींना, त्या सगळ्या ऋषींनी सांगितलं तुम्ही प्रवचन सुरू करा. याज्ञवल्क्य म्हणाले, नाही, राजा जनक राजा आल्याशिवाय मी प्रवचन सुरू करणार नाही. जसं आमचे वक्ते बाबाकडे पाठाला भरपूर विद्यार्थी होते, पण सगळे विद्यार्थी जरी असले तर राऊत बाबाला जाण्याला जर एखादा दिवस जरी उशीर झाला तर पाठ सुरू होणार नाही. वक्ते बाबा म्हणायचे, नाही, राऊत बाबा आल्याशिवाय पाठ सुरू करणार नाही. बाकीचे भरती काय कामाची? महत्वाचं तिथं आला पाहिजे ना, ज्यांच्यासाठी करायचं ते आले पाहिजे ना. तसं याज्ञवल्क्यांनी सांगितलं, जोपर्यंत जनक राजा येणार नाही तोपर्यंत प्रवचन सुरू होणार नाही. जनक राजा आले, प्रवचन सुरू झालं. आता यांनी अगोदर जनकाची निंदा केली, हे जनक असे तसे संसारिक आहे, त्यांचं काय खरंय. तर याज्ञवल्क्य ऋषींना, ते सगळे जे ऋषी बसलेले होते, त्यांना असं दाखवून द्यायचं होतं की जनक राजा किती काय आहे, विरक्त महात्मा आहे. प्रवचन सुरू झालं, अर्धा तास झाला,
मध्ये प्रवचन सुरू झाल्यानंतर आता विदेही जनक त्यांना प्रवचनात समाधीच लागत होती, त्यांचं चित्त एकाग्र होत होतं. मग याज्ञवल्क्य ऋषींनी असा चमत्कार केला. योगी होते, तपाचं सामर्थ्य होतं, तपाच्या सामर्थ्याने त्यांनी संपूर्ण नगरीलाच आग लावली, संपूर्ण नगरी पेटली. नगरी लोक धावायला लागली, नगरी पेटत 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 जे जिथं प्रवचन चालू होतं त्या मंडपाला आग लागली. मंडपाला आग लागली, आजूबाजूचे घर जळायला लागले. ते ऋषी मुनी तिथे आलेले होते, तिथे त्यांनी आता बाजूला कॉप्या करून राहत होते ते आपल्या. मग त्यांनी पाहायला आग लागायला लागली. मग प्रवचन कशाचं, सगळे ऋषी मुनी उठून पळाले. कुठं? आपल्या कॉप्यामध्ये. कोणी काय दक्षिणाचे पैसे आणून ठेवलेले होते, कोणी काय आपल्या झोळ्या लंगोट्या ते गोळा करण्यासाठी तिथं पळाले. पण आग लागत लागत ती जे सिंहासन होतं जनक राजाचं, सिंहासनाला आग लागली आणि आग लागून जनक राजाच्या पायाला आग लागली. जनक राजाचा पाय जळायला लागला. अग्नी माझी पाव जळे, तुकोबारायांनी वर्णन केलं आहे. जनक राजाचा पाय अग्नीमध्ये जळत होता. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे. जनक राजा राज्य करत असताना त्या प्रवचनामध्ये त्याचा पाय जळायला लागला. आणि मग आग शांत केल्यानंतर ऋषी मुनींना याज्ञवल्क्याने सांगितलं, कोण श्रेष्ठ आहे? तुम्ही घरदार सोडून आलेले लंगोटीवर प्रवचनाला बसणारे श्रेष्ठ आहे, की संसारामध्ये राज्य कारभार करणारे जनक राजा श्रेष्ठ आहे? जनक राजा श्रेष्ठ आहे. का? कारण ते जरी संसारामध्ये राहत होते, त्यांनी सगळ्या राज्याचा कारभार हातात घेतलेला होता, एवढं करत होते, पण अंतकरणामध्ये विरक्ती होती. अंतकरणातून विषयाचा काय केला होता? त्याग केला होता. आणि अंतकरणातून त्याग असेल तर मग इंद्रिय विषयी बाधक रमता नाही. इंद्रिय विषयामध्ये रमले तरी सुद्धा ते परमार्थासाठी काय नाही, बाधक नाही. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना सर्वथा संग न धरी. कोणत्याच प्रकारे तू याचा काय करू नको, संग धरू नको. तू बाहेरून तर त्याग करत, पण मुख्य अंतकरणातून त्याचा काय कर, संग धरू नको, त्याग कर. हे धनुर्धरा, धनुष्य चालणाऱ्या अर्जुना, तू या विषयाचा आता त्याग करून टाक. आपली वेळ संपलेली आहे. आज 122व्या वहीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.